नमस्कार. आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 1.3 प्रश्न नंबर 1. पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? मित्रांनो, सर्वात मोठी 5 अंकी संख्या आपल्याला ओळखायची आहे. 7 शतकस्थानी 7 असणारी. आता मित्रांनो, या सगळ्या संख्यांमध्ये शतकस्थानी 7 हा अंक आहे. बघा, शतकस्थानी 7 हा अंक आहे. त्यानंतर या सगळ्या संख्या 5 अंकी आहेत आणि या सगळ्या संख्या मित्रांनो भिन्न अंकांपासून तयार झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही प्रत्येक पर्यायामध्ये बघू शकता, प्रत्येक संख्येमध्ये एकही अंक डबल आलेला नाही. मग आपला प्रश्न आहे मित्रांनो आता फक्त सर्वात मोठी संख्या. आता यामध्ये सर्वात मोठी संख्या आपल्याला ओळखायची 12,019, 18 आणि 19. आता 19,782 आणि 19,728 यामध्ये मोठी संख्या आहे पर्याय क्रमांक बी, 19,782. मित्रांनो, शतकस्थानी 7 हा अंक आहे, भिन्न अंकांपासून तयार झालेली आहे, म्हणजे एकही अंक डबल आलेला नाही आणि सर्वात मोठी 5 अंकी संख्या आहे पर्याय क्रमांक बी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 2. 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर आहे. मित्रांनो, 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकांचा आपल्याला वापर करायचा आहे. कोणताही अंक डबल घ्यायचा नाही. मग मित्रांनो, 5 अंक दिलेले आहेत. मग आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी या ठिकाणी शब्द आहे मित्रांनो कमाल. कमाल म्हणजे मोठी आणि त्यानंतर दुसरा शब्द आहे किमान. किमान म्हणजे लहान. म्हणजे 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची, त्यांची वजाबाकी करायची. आता संख्येमधील अंतर, अंतर म्हणजे मित्रांनो फरक, फरक म्हणजे आपण करणार वजाबाकी. आता सुरुवातीला आपण मोठी संख्या तयार करणार. मोठी संख्या तयार करताना मोठा अंक अगोदर लिहायचा, त्यानंतर लहान 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 याप्रमाणे. लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक अगोदर, त्यानंतर त्यापेक्षा मोठा 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 याप्रमाणे. आता मित्रांनो, आपण मोठी संख्या तयार करूया. सर्वात मोठा अंक आहे 9, त्यापेक्षा लहान 7, त्यानंतर 6, 3 आणि 0. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झाली 97,630. आता आपण लहान संख्या तयार करणार. मित्रांनो, लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक अगोदर 0, 3, त्यानंतर मोठा मोठा 6, 7 आणि 9. पण मित्रांनो, या ठिकाणी काय होतं, 0 जर 1 नंबरला घेतला तर ही 4 अंकी संख्या तयार होते. मग आता 0 आणि 3 मित्रांनो यांच्यामध्ये आदला बदल करायची. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला या प्रकारच्या गणितामध्ये 0 दिलेला असतो, 0 नेहमी 2 नंबरला घ्यायचा आणि 0पेक्षा मोठी संख्या 1 नंबरला घ्यायची. म्हणजे 3, 0, 6, 7 आणि 9 ही आहे मित्रांनो मोठी आणि ही आहे लहान संख्या. आता यांची करणार आपण वजाबाकी. बघा, 97,630 वजा 30,679. मग आता या ठिकाणी 10, 10तून 9 गेले, 1, 2तनं 7 जात नाही, या 6 कडनं हातचा, 2च्या ठिकाणी 12, 6च्या ठिकाणी 5, 12तनं 7 गेले, खाली राहिले 5. आता 5तून 6 जात नाही, मग पुन्हा 7कडनं हातचा, 5च्या ठिकाणी 15, 7च्या ठिकाणी 6, 15तनं 6 गेले, खाली राहिले 9, 6शी 6 आणि 9तून 3 गेले, खाली राहिले 6. मित्रांनो, उत्तर आलं 66,951. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 66,951 म्हणजे पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 3. 135 आणि 153 या संख्यांमधील 3 अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे. मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. 135 आणि 153 या संख्येमध्ये 3 अंक. बघा, पहिल्या संख्येमध्ये 135 मध्ये 3 आहे दशकस्थानी आणि 153 मध्ये 3 आहे एकक स्थानी. मित्रांनो, आपल्याला या 3 अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक शोधायचा. आता 135 मध्ये 3 आहे दशकस्थानी, याची स्थानिक किंमत आहे 30 आणि 153 मध्ये 3 आहे एकक स्थानी, ज्याची स्थानिक किंमत आहे 3. मित्रांनो, आता दोघांच्या स्थानिक किमतीमधला फरक म्हणजे आपण काय करणार, 30 वजा 3, 30 मधून 3 गेले. आपण मित्रांनो हे उत्तर तोंडी सांगू शकतो. दोघांच्या स्थानिक किमतीतला फरक आहे 27. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी, 27. प्रश्न नंबर 4. 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे? मित्रांनो, 27,307 या संख्येमध्ये 2 वेळेस 7 आला. पहिला आहे एकक स्थानी आणि मित्रांनो दुसरा 7 आहे हजार स्थानी. आता दोघांच्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे म्हणजे आपल्याला मित्रांनो फरक शोधायचा. म्हणजे आपण करणार वजाबाकी. बघा, आता हजार स्थानी, एकक, दशक, शतक आणि हजार, हजार स्थानी जो 7 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 7,000
आणि त्यानंतर एकक स्थानी जो 7 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 7. मित्रांनो दोघांच्या स्थानिक किमतीमधला फरक म्हणजे 7,000 मधून आपण 7 वजा करणार. मित्रांनो हे उत्तर ही वजाबाकी आपण तोंडी सुद्धा सांगू शकतो, पण चला आपण हे गणित या ठिकाणी वजाबाकी करूया. मग आता 10तनं 7 गेले, खाली राहिले 3. 89, 89 आणि 606. मित्रांनो दोघांच्या स्थानिक किमतीतला फरक आहे 6,993. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 6,993. प्रश्न नंबर 5. 9, 7, 0 आणि 4 या अंकांचा वापर करून 4 अंकांच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत. मित्रांनो एक नवीन शब्द आला बघा, तफावत. तफावत असेल, अंतर असेल, फरक असेल, याचा अर्थ होतो मित्रांनो वजाबाकी. बघा आता या 4 अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आणि लहानात लहान संख्या तयार करायची आणि दोघांची वजाबाकी करायची. म्हणजे मित्रांनो आपल्याला दोघांमधली तफावत किती आहे, दोघांमधला फरक किती आहे, दोघांमधलं अंतर किती आहे ते समजेल. बघा मोठी संख्या तयार करताना मोठ्या अंकांचा वापर अगोदर करायचा, त्यानंतर लहान लहान लहान. लहान संख्या तयार करताना सगळ्यात अगोदर लहान अंक घ्यायचा, त्यानंतर मोठा 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 या क्रमाने. आता आपण सुरुवातीला मोठी संख्या तयार करूया. 9, 7, 4 आणि 0. मित्रांनो या 4 अंकांपासून मोठी संख्या तयार झाली 9,740. आता लहान संख्या तयार करायची. मित्रांनो लहान संख्या तयार करताना 0 जर आलेला असेल तर 0 नेहमी 2 नंबरला घ्यायचा आणि 0पेक्षा मोठी संख्या अगोदर घ्यायची. म्हणजे अगोदर घेणार आपण 4, 2 नंबरला 0. आता मित्रांनो मोठा अंक आणि त्यापेक्षा मोठा म्हणजे 4,079 ही झाली लहान संख्या. म्हणजे या 4 अंकांपासून आपण मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार केली. आता त्यांची तफावत म्हणजे मित्रांनो आपण करणार वजाबाकी. आता 0तून 9 जात नाही मित्रांनो, 0 वर घेतला, 4कडनं हातचा घेतला, 0च्या ठिकाणी 10 आणि 4च्या ठिकाणी 3. 10तून 9 गेला, खाली राहिला 1. 3तून 7 जात नाही, पुन्हा या 7कडनं हातचा, 7च्या ठिकाणी झाले 6, 3च्या ठिकाणी 13. 13तनं 7 गेले, खाली राहिले मित्रांनो 6. त्यानंतर 606 आणि 9तून 4 गेले, खाली राहिले 5. उत्तर आलं 5,661. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी 5,661. प्रश्न नंबर 6. जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती आहेत. मित्रांनो ए ही बीच्या अगोदरची संख्या आहे. म्हणजे मित्रांनो ए म्हणजे आपण 1 घेणार आणि बी म्हणजे घेणार 2. म्हणजे मित्रांनो 1 हा 2च्या अगोदर आहे. म्हणजे 1 नंतर येतो 2 आणि 2च्या आधी येतो 1. आता मित्रांनो ए वजा बी आणि बी वजा ए यामध्ये आपण आता ह्या किमती भरणार. मग आता ए म्हणजे 1 आणि बी म्हणजे 2. मग आता मित्रांनो 1 मधून 2 जातो का, तर ते उत्तर आपलं मायनसमध्ये येणार. 1 मधून 2 गेला म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आलं वजा 1. आता बी वजा ए, बी म्हणजे आहे 2 आणि ए म्हणजे 1. मग 2 मधून 1 गेला मित्रांनो 1. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वजा 1 आणि 1. मित्रांनो वजा 1 आणि 1 म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए. प्रश्न नंबर 7. 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे. मित्रांनो मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या अशा 2च संख्यांनी पूर्ण भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. आता 70 ते 80 मधल्या मूळ संख्यांची बेरीज करायची. मग आता 70 ते 80 मध्ये मित्रांनो कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत, तर मित्रांनो 71, 73 आणि 79. मित्रांनो या 3 संख्यांची 71, 73 आणि 79 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या मित्रांनो पाठच करा. आता यांची करायची आपल्याला बेरीज. बघा 1 आणि 9 10, 10 आणि 3 13, हातचा आला 1. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 21 आणि 1 22. मित्रांनो आपलं उत्तर आलं 223. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 223. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 1.3 संपला. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.